आतापर्यंत आली आहे ती एकदाही बाद झालेली नाहीये बारामतीसाठी. स्नेहल शिंदे परत एकदा ठाण्याची. बारामतीच्या खेळाडूंनी हा लोन वाचवायला हवा, नाही तर ते जो डिफरन्स होईल गुणसंख्येचा तो त्यांना कमबॅक करायला खूप त्रासदायक होईल. बरोबर आहे छाया. आणि त्याचप्रमाणे उलट ठाण्याच्या खेळाडूंनी असा प्रयत्न करायला हवा की हा चारी खेळाडू आउट करून आपण लोन देऊ. हे पहा स्पर्श स्नेहलचा आणि लॉबी मध्ये गेलेली आहे, खेळाडूला बाद केलेला आहे. आघाडी वाढवलेली आहे तिने आपल्या संघाची. पाहूयात आता नेहा गाडगे उतरलेली. हा पहा पुढे आता त्या बाजूला गेली कोर्टाच्या आणि पुढे झपाट्याने सरसावून तिने एका खेळाडूला स्पर्श केलाय. हा पहा तिचा स्पर्श. आणि झेप घेतल्यावर तिची पुढची स्टेप ही मध्यरेषेकडे वळली होती. तो पाय तिचा पुढे नव्हता गेला. अतिशय स्पीड आणि वाखाणण्याजोगी झेप होती तिची. दरम्यान नेहा गाडगेची उत्कृष्ट चढाई चालू आहे या ठिकाणी. परत नेहा गाडगे आणि परत एकदा स्नेहल शिंदे. काय प्रचंड स्टॅमिना या मुलीच्या मध्ये. आज जवळजवळ 10 पैकी 8 ते 9 रेड या स्नेहल शिंदेनेच मारलेले आहेत ठाणे टायगर्ससाठी. परत एकदा स्पर्श तिचा कोपऱ्यातल्या खेळाडूला. आणि राहुल नुसत्याच फोल चढाया नाही, ती प्रत्येक चढाईत गुणही घेऊन जाते. निश्चितपणे. ते जास्त महत्वाचं आहे. पोकळ चढाया नाहीयेत त्यात गुण मिळवलेत आणि बलवान अशा मोनिका शिंदेला तिने बाद केलेला आहे. पहा इथे आता ठाणे टायगर्सला 3 गुणांची आघाडी आहे. परत एकदा स्नेहल. खरं तर स्नेहल एवढी चढाईत जबरदस्त आहे. ठाण्याच्या खेळाडूंनी 6 डिफेंडर घेतले ना तरी चालण्यासारखं आहे. एकटी स्नेहलच सगळं रेड मारत असते. हे बघा परत एकदा प्रोडक्टिव्ह रेड. परत एकदा 1 गुण मिळालेला आहे ठाण्याला. खरं तर स्नेहल आत येऊन काही करतच नव्हती. या कोपऱ्याच्या अंगावर बघा आपण बघू शकता. रेबेकाचे काही अंदाजात चुकलेले आहेत. काल मात्र स्पॉटलेस कामगिरी होती रेबेकाची, पण आज थोड्याशा तिच्या चढाया चुकल्या. हा पहा नेहा गाडगे चौडा पकड आणि परत एकदा जमीनदोस्त आणि बारामतीची कप्तान गारद मोक्याच्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर बारामतीवर लोन. आणि त्याचबरोबर बारामतीवर लोन. हे पहा ठाण्याचा संघ हळूहळू पुढे निष्ठत आहे. ठाणे एक्सप्रेस वेग पकडत आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. 3 मिनिटं छाया. हो 11:54 म्हणजे 3 मिनिटं. अजितदादा पवारांचं या इथे आगमन. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत, पण कबड्डी संघटनेवर जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी क्रांती घडवून आणली या कबड्डीमध्ये. कबड्डीला मातीतून मॅटवर आणण्यात त्यांचं सिंहाचा वाटा आहे आणि वेळात वेळ काढून ते आज या फायनलला हजर आहेत. दरम्यान बारामतीची मोनिका शिंदे. पाच गुणांची आघाडी आहे या इथे ठाण्याच्या वाघिणींकडे. आजपर्यंत अपराजित राहिलेल्या ठाण्याच्या वाघिणी 5 गुणांची आघाडी घेतलेली आहे. 2.5 मिनिटं आहे त्यांना अजूनही आघाडी शाबूत ठेवण्यासाठी. निश्चितच सुरुवातीपासून तो त्यांनी आक्रमक असा पावित्र्य घेतला होता राहुल आणि गुणसंख्याचा घ्यायचा झपाटा लावला. तो रेटत पुढे नेऊन त्या आघाडीवर आहेत. शेवटची 2.5 मिनिटं आहेत फक्त. पूर्ण जबाबदारी बारामतीच्या चढाईपटूंवर आणि इंटिरेटर्सवर आहे आपल्या टीमसाठी गुण घेण्याचा. टाइम आउट संपलेला आहे. परत एकदा स्नेहल शिंदे आलेली आहे. झपाटून सरसावलेली आहे पुढे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे प्रेसिडेंट किशोर पाटील दादांना स्पर्धेबद्दल माहिती देताना, आत्ताच्या घडामोडी आणि आत्ताचा स्कोर अपडेट देताना. इपा आम्रपाली गलांडे ठाण्याची सध्या बेंचवर आहे, बाद झालेली आहे. आणि ते मागे डाव्या बाजूला अण्णा कोंढरे माजी छत्रपती पुरस्कार विजेते. महाराष्ट्राचा पहिला शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना मिळाला होता ते अण्णा कोंढरे. आणि मोनिका शिंदे पहिल्यांदा तिला बाद करण्यात ठाण्याला यश आलेलं आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी अख्खा संघ मोनिका शिंदेवर तुटून पडला आहे ठाण्याचा. मोनिकाने लात मारण्याचा प्रयत्न केला, तिचा तोल ढळलेला होता आणि समोरचं कव्हर अंगावर आलं. अगदी टाइमली झालेली पकड होती आणि म्हणूनच ती सक्सेसफुल झाली. निश्चितपणे टाइमली पकड राजश्री पवारची. कारण एवढी ताकदवर अशी खेळाडू तिला जर तुम्ही एकट्याने रोखताय आणि बाकीचा संघ येतोय तर तिचा जेव्हा तोल गेलाय त्याच क्षणाला तुम्ही तिला पकडा. तिला परत तो तोल चावरून पुढे ढकलायला वेळ मिळत लागतो. निश्चितपणे छाया. हे बघा कचाट्यातून सुटली बारामतीची रेडर.
नेहा गाडगे कप्तानाला साजेची खेळी अगदी मोक्याच्या ठिकाणी तिने केलेली आहे. बोनसच्या पुढे जाऊन तिने डावी मारली तिच्या अंगावर आणि नेहा आडवी हे मध्यरेषेवर पण पोहोचली. स्नेहल शिंदेला बाद करण्यात यश मिळवलेले 12 मिनिटं खेळवली अशा मोक्याच्या ठिकाणी. अतिशय चुरस चाललेली आहे. टोल्याला टोला देतोय आपण या ठिकाणी. पुण्याला टोला चालू आहे या ठिकाणी. मोनिकानी लात उडवून उंच लात उडवून गडी टिपलाय आणि ती बॉबीत जाऊन उभी राहिली. याचाच अर्थ तिने प्रस्थापित केलं की मी तुला आउट केलंय. बारामतीकडून अतिशय उत्कृष्ट पकड. शेवटचं मिनिट राहिलंय आणि 3 गुणाची आघाडी ठाण्याकडे. संपलेला आहे. ठाण्याने हा विजय प्राप्त केलाय. संपूर्ण सामन्यामध्ये त्यांनी अबाधित अपराजित असं राहिलेला ठाण्याचा संघ आज महाकबड्डी लीगचा अंतिम सामन्याचा विजेता संघ म्हणून घोषित झालाय. अभिनंदन ठाणे. अतिशय चढाओढ आणि जिद्दीने खेळणाऱ्या या खेळाडूंचा हा डोळ्याचं पारणं फिटवणारा सामना आपल्याला प्रेक्षकांना बघायला मिळाला आणि त्यात विजयी झाले ठाणे. त्रिवार अभिनंदन ठाणे. तीस मिनिटं प्रतिस्पर्ध्यावर झुंज देऊन जेव्हा विजयी होतो तेव्हा त्यावेळेचा आनंद काय असतो तो आपण इथे त्यांच्या चेहऱ्यावर बघू शकता. रणांगणावर खेळणाऱ्या रणरागिणी आहेत त्या आणि अक्षरशः महिला संघातल्या ह्या खेळाडू पुरुषांना लाजवतील अशा त्यांचा जल्लोष इथे चालू होता आणि त्यांनी आपल्या कोचलाही त्याचं अभिवादन केलंय. त्याप्रमाणे अतिशय उत्साहात आणि आनंदात त्या ठिकाणी तो आनंद व्यक्त करतायत.